नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे धर्मादाय आयुक्तालयामध्ये गट ब व गट क या अराजपत्रित संवर्गातील भरतीची जाहिरात. थोडक्यात तुम्हाला या भरतीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ अजिबात मध्ये स्किप करू नका. आणि जे पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी माझ्या डेली नोकरी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ऑल या बेल आयकॉनवर सेट करून ठेवा, जेणेकरून मी इथून पुढे व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील. बघा, महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय धर्मादाय आयुक्त भवन काय म्हटलेलं आहे. धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील रिक्त पदे सर्वस्व प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक दिलेला आहे. इथे बघा खाली या ठिकाणी पदांची संख्या दिलेली आहे, सगळे डिटेल दिलेले आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे. तर बघा, गट ब अराजपत्रित विधी सहाय्यक बघा 3 पदे भरली जाणार आहेत. S15 या वेतन श्रेणीनुसार 41,800 ते 1,32,300 रुपये तुम्हाला पे स्केल भेटणार आहे. गट ब अराजपत्रित लघुलेखक उच्च श्रेणी यासाठी बघा 2 पदे भरली जाणार आहेत. S16 या वेतन श्रेणीनुसार तुम्हाला 44,900 ते 1,42,400 रुपये. त्यानंतर पुढचं पद आहे गट ब अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, ची 22 पदे भरली जाणार आहे. S15 या वेतन श्रेणीनुसार बघा 41,800 ते 1,32,300 रुपये तुम्हाला. पुढचं बघा, गट क मधील पद निरीक्षक या पदाची 121 पदे भरली जाणार आहेत. S13 या वेतन श्रेणीनुसार बघा 35,400 ते 1,12,400 रुपये. पाचवं पद गट क वरिष्ठ लिपिक ची 31 पदे भरली जाणार आहेत. S8 या वेतन श्रेणीनुसार 5,500 ते 81,100 रुपये पे स्केल भेटणार आहे. या ठिकाणी बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे. तर अर्ज सादर करावयाचा कालावधी 11/9/2025 पासून सुरू झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक तसंच ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 3/10/2025 इथं दिलेला आहे. ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये घेतली जाणार आहे. काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन नंबर दिलेला आहे इथं. आणि तसेच जर खाली बघितले तर इथं बघा या ठिकाणी जाहिरातीमधील बाबी संबंधी विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन नंबर, ईमेल व ID इथं दिलेला आहे. या ठिकाणी बघा परीक्षा शुल्क दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा खुला प्रवर्गासाठी बघा 1,000 रुपये, मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी बघा 900 रुपये इथं परीक्षा फी त्यांनी मागितलेली आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील म्हटलं आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरायचे आहे असं इथं त्यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी बघा कॅटेगरी वाईज नुसार पदसंख्या दिलेल्या आहेत. विधी सहायकाची पदे बघा 3 दिलेली आहे. तसेच इथं अर्हता व पात्रता दिलेली आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी, सांविधिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणती अर्हता म्हणजे LLB मागितलेली आहे विधी सहाय्यक पदासाठी. तसेच बघा खासगी किंवा शासकीय कार्यालयांमध्ये धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार इथं त्यांनी मागितलेला आहे. लघुलेखक उच्च श्रेणी गट ब साठी बघा कॅटेगरी वाईज नुसार टोटल 2 पदे दिलेली आहेत. त्यासाठी पात्रता बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे SSC म्हणजे 10वी पास असणे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट. आणि इथं बघा तुमचं इंग्रजी टायपिंगचा कोर्स झाला असेल किंवा मराठी झाला असेल त्यासाठी बघा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट इथं असं त्यांनी गरजेचे म्हटले आहे. त्या टायपिंग कोर्सचं बघा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र इथं त्यांनी मागितलेलं आहे. इथे गट ब मधील बघा लघुलेखक कनिष्ठ श्रेणीची कॅटेगरी वाईज नुसार एकूण 22 पदे भरावायची आहेत. त्यासाठी बघा अर्हता व पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच 10वी आणि लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट. अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे. पुढचं पद बघा निरीक्षक गट क मधील त्याच्यातले बघा कॅटेगरी वाईज नुसार एकूण 121 पदे भरावायचे आहेत. त्यासाठी बघा पात्रता त्यांनी काय सांगितलेले आहे तर उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणती उच्च अर्हता धारण केलेली असावी म्हणजे कमीत कमी तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. पुढचं पद बघा वरिष्ठ लिपिक गट क मधील एकूण 31 पदे भरली जाणार आहेत. इथं कॅटेगरी वाईज नुसार विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यासाठी त्यांनी पात्रता काय मागितलेली आहे तर बघा तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. तसेच इथं जर बघितलं गव्हर्नमेंटचा टायपिंग कोर्स इंग्रजी टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनात 30 शब्द प्रति मिनिट त्यांनी मागितलेले आहे. इथे बघा वयोमर्यादा दिलेली आहे. तर बघा वयोमर्यादा विधी सहाय्यक लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी या सर्व गट ब पदासाठी बघा वयोमर्यादा करण्याचा दिनांक 3 ऑक्टोबर 2025 इथं त्यांनी दिलेला आहे. किमान मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 18, मागासवर्गीयांसाठी बघा कमाल वयोमर्यादा इथं 38 आणि मागासवर्गीय
अनाथ अधोगतीसाठी 43 दिलेलं आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहे त्यांच्यासाठी बघा अमागास आणि मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 43 दिलेलं आहे. आणि दिव्यांग उमेदवारांकरिता बघा इथं वयाच्या 45 वर्षापर्यंत त्यांना हा ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. इथं गट क प्रवर्गासाठी बघा किमान व कमाल वयोमर्यादा दाखवलेली आहे. इथं सेमच राहणार आहे. फक्त इथं ॲडिशनल काय ॲड झालेलं आहे तर माजी सैनिकांसाठी बघा इथं अमागास, तसेच मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बघा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष हे कमाल व किमान वयोमर्यादा इथं त्यांनी ॲड केलेलं आहे गट क संवर्गासाठी. या ठिकाणी बघा जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल. परीक्षेसाठी बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असे म्हटलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. इथे बघा विधी सहाय्यक तसेच निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता बघा 200 मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी कालावधी 2 तासाचा राहणार आहे. जे उमेदवार किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधून निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल असं इथं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु लघुलेखक उच्च श्रेणी व लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गाच्या परीक्षेचे गुण 120 व परीक्षेचा कालावधी 1 तास राहील. तसेच व्यावसायिक चाचणीसाठी 80 गुणांची असेल व जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील असे उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल. परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल असं इथं त्यांनी म्हटलेलं आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या व परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट धर्मदाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल म्हटले आहे. हॉल तिकीट बघा परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल. परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर ठरवून दिलेप्रमाणे असतील. म्हणजेच तुमचं परीक्षा केंद्र हे धर्मदाय आयुक्तालय तुमचं जेव्हा परीक्षेच्या 7 दिवस आधी हॉल तिकीट येईल त्याच्यावर तुम्हाला कळेल. या ठिकाणी आपल्याला एक्झाम सिटी सेंटर निवडता येणार नाही. इथे बघा लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या सर्व पदाकरिताच्या परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे. पेज नंबर 28 वर हा अभ्यासक्रम दिलेला आहे. तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जाऊन या जाहिरातीचं PDF तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये. तर नक्कीच खूप महत्त्वाची अशी जाहिरात आहे. तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.